गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुर्साक्षात् परब्रह्मः तस्मै श्री गुरुवे नमः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। मात्र साखरे महाराज बोलवतो आता काही साखरे म्हणा अगोदर त्यांची तारक बघायचे मग बाकीचे तारक बघता। जो सुख नित्य प्रकाश विभू नाम रूपात मती न लखे जी मती लखे तो मैं शुद्ध अपार अब्दी अपार स्वरूप मम लहरी विष्णु महेश विधी रवि चंदावरुण यम शक्ति धने सगने जाकु सर्वज्ञ कुह्य धारत मो निधान ताको हो तुपादी ते मोमे मिथ्या भान हे जी जाने बिन जगत मनहु शेवरी ताप नते भुजग जग जीले सोहम आपे आप बोध चाही जाको सुकृति भजत राम निष्काम तो मैं रोगे आत्मा काबू करू प्राण। ट्रॅक्टर आहे रे तरी भगवान चित्ताने कमीच करायला होता बघ ना चित्तावरून आता कुठं आता कोणतं बी चला अर्थ भट्टमत खंडन दोहा एक वस्तु को एक में भेद अभेद विरुद्ध जुक्ति जुक्त याते कहत यह मत सकल अशुद्ध। टीका अभिप्राय यह है यद्यपि एक घट में अपना अभेद है और पर का भेद है तथापि जाका अभेद है ताका भेद नहीं और जाका भेद है ताका अभेद नहीं। इस अभिप्राय से एक वस्तु का भेद अभेद विरुद्ध कहा है तथा सांगू त्याने काय सांगितलं ते सिद्धांताच्या विचारामध्ये त्याने आपलं प्रकरण चाललंय शब्दशक्तीवर शब्दाच्या शक्तीवर सांगायचं त्याचं कारण असतं शब्दाची शक्ती कळली म्हणजे माणसाला वस्तू कळते व्यवहारामध्ये शब्दशक्ती कळत नाही पण व्यवहार कळतो पण त्याचा विषय असतो शब्दाचा अर्थाचा जो शब्द संबंध पदाचा अर्थाशी जो संबंध त्याला शक्ती म्हणतात जसं त्याला घट म्हटल्यानंतर घट हे पद उच्चार केल्यावर ते घट हे जे कलश एक पदार्थाचं ज्ञान होतं याच्यावर विषय त्याला याच्यावर बरेचसे लोकांनी आपापलं मत मांडले नायकांनी मांडले काय नायकांनी कसं बोललं ईश्वर इच्छा मानली शक्ती वैयाकरण्याने वेगळं सामर्थ्य वेगळं मानलं आता भट्ट म्हणते पदाच्या ठिकाणी शक्ती आहे सामर्थ्य पण भेद आणि अभेद दोन्ही बाजूने राहतो त्यात त्यांनी बरेच चिंतन सांगितलं त्याने त्याच्यावर त्याने एक त्याला वाटलं की आपण मुळात खूप बोलू ओम हे शब्द प्रसंगाने ब्रह्म आहे आणि ओम हे शब्द आहे आणि हे मांडवी उपनिषदामध्ये ओमला ब्रह्म म्हणतात आणि ओमच्या मध्ये ब्रह्म ओम ही शब्द आहे असं त्यांनी मान्य मानली म्हणजे
शब्दाच्या ठिकाणी जी शक्ती आहे अभेद रूपाने राहते आणि भेद रूपाने राहते असं त्याचं म्हणणं आहे. पण हे अगदी कसं आहे, अस्वच्छ आहे, बरोबर अशुद्ध आहे. हे त्याचं म्हणणं वेदांती म्हणतं हे तुझं म्हणणं अशुद्ध आहे. ते कशा रीतीने ते आपण आता ऐकायचं. तथा एक वस्तु का कहिए घट काही, अपने में अभेद और पर में भेद है, परंतु जा में अभेद है ता में भेद नहीं, और जा में भेद है ता में अभेद नहीं. हो, आता त्याचं ते चालू घटाच्या ठिकाणी अभेद आहे आणि त्याच्या ठिकाणी भेद आहे हे बरोबर आहे. घटाच्या ठिकाणी घटत्वाचा अभेद आहे आणि पटाचा भेद आहे. पण घटाच्या ठिकाणी स्वतःचा अभेद आहे आणि स्वतःचा भेद आहे त्याच्या ठिकाणी म्हणणं हे विरोध आहे. हे बरोबर नाही असं ती वेदांती सांगा. कारण त्याने सांगितलं की शब्दाच्या ठिकाणी भेद अभेद आहे, तादात्म्य संबंधाला भेद अभेद म्हणावं. अभेद म्हणजे साखराची गुणी साखर असं एक आहे त्याप्रमाणे, आग्नेय त्याच्याहून वेगळा आहे म्हणजे ही भेद बरोबर आहे. पण साखराच्या ठिकाणी साखराच्या गुणाचा भेद आहे आणि अभेद आहे हे मात्र तुझं म्हणणं बरोबर नाही. लक्ष येते का? तसं पदाच्या ठिकाणी पदाच्या शक्तीवृत्तीचा भेद आहे आणि पदाच्या ठिकाणी शक्तीवृत्तीचा अभेद बी आहे असं त्याचं म्हणणं हे अगदी अशुद्ध आहे. ते सांगायला लागलं. आता तर त्याला आता काय सांगितलं अगोदर, अभेद आहे तिथं भेद नाही, भेद दुसराच आहे पण त्याच्या ठिकाणी त्याचा भेद आहे असं नाही. इस अभिप्राय से एक वस्तु का भेद अभेद एक में विरुद्ध कहा है. म्हणून एकाच वस्तूच्या ठिकाणी भेद अभेद नाही विरोध आहे. चालू भेद सांगू का? सकाळी गुरूंचं चिंतन, किती माणसं शास्त्रीय फार कमी म्हणावं का काय म्हणायच कळत नाही. ते गुरु ते दर्शन देतं म्हणजे म्हणलं माझा बाप ब्रह्मचारी, तसं तुझं म्हणणं आहे. आता बाप ब्रह्मचारी म्हणलं त्याचा भेद का राहील? कळतं का तुला? त्याचं शब्द कोण पदार्थ ज्ञान होतं आणि पुन्हा ज्ञान होत नाही असं कसं शक्य आहे? पण भेद अभेद एकाच वस्तूच्या ठिकाणी एकाच इथं राहत नाही, दुसऱ्या वस्तूचा भेद राहील पण स्वतःच्या स्वरूपाचा भेद राहत नाही. आणि हे कुठं चालला विषय? शब्दाकडे. शब्दामध्ये शक्ती आहे. मागं मी तुम्हाला सांगून गेलो, आता थोडंसं सांगतो, पुन्हा चिंतन करू. शब्दाच्या ठिकाणी एवढी शक्ती आहे काय सांगतो. अभंग माऊलीनं गायला आहे, तुकोबाराने अभंग गायला आहे. माऊलीनं प्रकरण शब्द प्रकरण सांगितलं. शब्दात असे एक शक्ती आहे, उदकी तारील पाषाण हे महिमा नामाचे. नाम बरो या बरोवंत, माऊलीचा अभंग आहे. नाम स्मरेन निळकंठ, तोही हळहळ शीतळ झाला. ज्यावेळी समुद्रातून ते हळूहळू विशीने गेलं, ते शंकराने प्रश्न केलं, त्याच्यात अंगात दहा पडला. ते दहा शांत होण्याकरता अंगावर शेष घेतलं, शांत नाही झाला. गंगा घेतली, शांत नाही घेतला झाला, दहा कमी नाही झाला. पण नाम घेतलं की नाम बरो या बरोवंत, नाम स्मरे निळकंठ, तोही नामी शीतळ झाला. तोही नामाने शीतळ म्हणजे शांत झाला, विषय मुक्त झाला. त्याप्रमाणे नामामध्ये अद्भुत शक्ती आहे. हे अभंग माऊलीचं नामाचं. दुसरी गोष्ट तुकोबाराय एक तेवढं सांगतो. धाम तुझे नारायण फोडी पाषाणाला पाला. नाम जर भगवंत घेतलं तर पाषाण उरतो, नाम जर घेतलं तर वाळल्या लाकडाला पाळले फुटते. असे नामाची शक्ती आहे. आणि दुसरा विषय एक सांगतो माऊलीनं, ते याच्यापेक्षा पुढे विचाराचा विषय.
नाम हा भगवंताचा आरसा आहे, भगवंत करून द्यायला. हे तिसरं प्रकरण असं अमृत अनुभवाचं. वही सांगतो, बाप वस्तू उपयोगी शब्द अमृताचा विषय आरसा आहे. बाप हे शब्द आश्चर्यवाचक आहे शब्दाविषयी, म्हणून मी तुम्हाला रात्री सांगून गेलो गुरूंची आठवण. रूप पाहायला डोळ्याचं प्रमाण, शब्द ऐकायला कानाचं प्रमाण, वाद घालायला नाकाचं प्रमाण, हा तो स्पर्श करायला त्वचेचं प्रमाण, हे प्रमाण त्याच्या विषयाचे. पण शब्द सिद्ध करायला काय, शब्दाची सिद्धी कशाने केली? चालू डोकं इथं 5 विषय तर 5 इंद्रिय ज्ञान होते, पण शब्दाचं ज्ञान कसं, शब्द कसं सिद्ध केला, कोण्या प्रमाणाने सिद्ध नाही म्हणून सांगा. त्याला सांग गुरूंची आठवण. पुन्हा सांगता येतो खोलासा, ज्याला कोणाची गरज नाही, ज्याच्यावर कोणाच भागत नाही, ते स्वतः सिद्ध असतात. कळते का? ज्याला कोणाची गरज नाही, जे स्वतः सिद्ध आहे, सगळेच काम भागवतं, ते स्वतंत्र आहे. मग शब्द सगळे काम भागवतं का नाही? परमात्मा शब्द काम करतो, प्रपंचाचे शब्द काम करतो, पण शब्द सिद्धी कोणी केली? म्हणून बाप स्वतः सिद्ध असून त्याला कोणाची गरज आहे, ही बाप तसं साजरा करण्याची गरज आहे. हा स्वरूप आनंदामध्ये तुम्ही काय लक्षात ठेवत नाही रे, पण वाटतं एखादं तुम्ही महाराज होता म्हणून माघारी घ्यावं लागतं. काय करा, काय वाचक रहित तुझं स्वरूप आहे, विषय रहित तुझं स्वरूप आहे. ते विषय नाही, विषयी नाही. विषय म्हणजे 5 विज्ञान, 5 विषय शब्द बंद, आणि विषयी म्हणजे त्याचं भोगता, त्याचं ज्ञान. तुम्हाला शब्द कळतं, रस कळतं, हे म्हणून तुम्ही त्याचे ज्ञाते. विषय ज्ञे आणि त्याला कळून जाणं ते ज्ञान, असे आहेत त्रिपुटी. त्याला ज्ञाता ज्ञान म्हणावं, पण हे परतंत्र आहे, त्याला दुसऱ्यांनी सिद्ध केलं. त्रिपुटी शब्दांनी सिद्ध केले, पण शब्द पण सिद्ध केला. त्याला आता बरं शब्द जर सिद्ध तुम्हाला करणार, त्याच्या आधी काय कळलं, हे आकलीचं कांद्या. शब्द जर तुम्हाला कशाने सिद्ध हो, कुणाला विचारा, प्रपंचिकाला विचारणार, परमात्मिकाला विचारा. म्हणजे हे ते दादाने एवढं करून केलेलं आहे माझ्याकडचं, पण कुणाला सांगा आता, हे फार महत्वाचा विषय. शब्द स्वतः सिद्ध आहे, आणि पुन्हा तो शब्द जड आहे. चेतनाला कशी गरज लागली रे? जड वस्तू जर तो सिद्ध करता, चेतन का कळायचं आहे? म्हणून अमृताचा विषय आरसा. शब्द ही आरसा आहे, अमृत असणारा. गुण नाही, क्रिया नाही, हो का नाही, विकार नाही, स्वतः सिद्ध आहे. आणि हे सिद्ध स्वतः उत्पत्ती नसरी तुझं स्वरूप आहे, हे शब्द कळून येतो. व शब्दाची अपूर्वता. म्हणून बाप हे शब्द वापरला आश्चर्यकारक. बाप म्हणून ते तुकवारा सोपं भाषाचं. शब्द ही भूसार, उपकाराची म्हणून चाललेले मागे येतील त्याची. शब्द ही उपकाराची रास आहे. शब्दाच्या उपकाराची फेड होत नाही का? शब्द जीव सिद्ध नाही असं म्हणतो. मग ज्या प्रमाणाने जीव सिद्ध नाही, जन्म मन सिद्ध नाही, एक परमात्मा तुझं स्वरूपच आहे असं ज्या शब्द करते, असा जो शब्दाचा उपकार, त्याला परत काय करणार आहे का नाही? डोक्याचं काम आहे का नाही? साधा शब्द तो नीट शब्द कारण सांगा म्हणा कोणाला बी. आता ते म्हणते शब्दाचं कारण क ख ग हे जे आहेत ते कंठ नाक टाळू हे म्हणतील. हे नाही मूळ शब्द त्याला
म्हणून शब्दाचं वर्म दाखवलं तो धावतो. आता यांच्या मताने शब्दाच्या ठिकाणी शक्ती, भेद आणि अभेद दोन्ही आहेत हे म्हणणं त्याचं चुकीचं आहे. म्हणून वेदांती त्या मताचं खंडन करू लागले. मग शब्दाच्या ठिकाणी भेद आहे का अभेद आहे? दोन्ही विरोध एकत्र कसे राहतील? दोन्ही विरोध एकत्र राहत नाही. हे शंकर महाराजांनी सांगितलं होतं, मी ब्रह्मचारी म्हणून माझं लग्न झालं, तर कसं शक्य आहे? कोणत्या एक राहील का नाही? म्हणजे विरोध धर्माचा विषय चालू आहे. हा भेद अभेद आपस में विरोधी है. हो, एक वस्तु में जाका भेद होवे ताका अभेद और जाका अभेद होवे ताका भेद विरुद्ध है. एकाच वस्तू सेकंद भेद अभेद हे विरोध आहेत. दोन्ही धर्म एकच कोणतं राहील. याते वाच्यवाचक गुणगुणी जाति व्यक्ति क्रिया क्रियावान उपादान कारण कार्य का जो भेदा अभेद रूप तादात्म्य अंगीकार किया तो अशुद्ध है. तो हे भेदाभेद सांगितले शब्दा ठिकाणी, घटाच्या ठिकाणी, पटाच्या ठिकाणी, अग्नीच्या ठिकाणी. ही भेदाभेद जे सांगितलं ते अशुद्ध आहे. ते म्हणजे अशुद्ध शब्दाचं थोरं अशुद्ध म्हणजे फार वाईट. मूर्खाने मूर्खाला म्हणणं वेगळं, पण शहाण्याने मूर्ख म्हणलं खरं असतं. ते कळतं का बोलणं? शहाण्याने मूर्ख म्हणलं ते खरं असतं, मूर्खाने मूर्खाला म्हणलं खरं नसतं. आहे का नाही? त्याला शंकर महाराज बोल सांगत होते खंडक, गाढव उंट्याचं वर्णन करतं, उंट गाढवाचं वर्णन करतं. काय करतात ते? हो ना, ते कसं वर्णन? उंट दादा म्हणते, काय गाढवाला तुमचा सोर काय? गाढव म्हणतो, काय उंट दादा तुमचं मान काय? तसं हे आज्ञेने वरून काही खरं नसतं. हे लक्षात ठेवायचंय. गाढवाने उंटाचं वर्णन करणं, उंटाने गाढवाचं वर्णन कर, तसं ही आहे जीवाचा व्यवहार. हो ना, याचा विचार खरंच असा आहे. म्हणून हे मी एका जन्मार्गाने घडो त्यांचा संग न हो वियोग जन्म नातरान सर्व भगवान एकच माझी इच्छा की त्यांची संगतीत माझा वियोग होऊ देऊ नको आणि संगती योगाने योग होऊ दे. का? काय कारण? तर त्यांच्या ठिकाणी दोन्ही फल आहेत. जर मी बाजूला चाललो विषयाचा, त्याच्या ठिकाणी साधन ठिकाणी दोन्ही फल आहेत. दृश्य फल देऊ शकतात आणि अदृश्य फल देऊ शकतात. कारण जिथे न सांगता देव काम करीत त्यांच्यावर काय अशक्य आहे? ते देत नाहीत का? त्यांना जे त्याचं खरं कळलं तेवढंच ते सांगतात, जे गुण त्याचे सांगत नाहीत. असं ते म्हणून रेवजी पिहरा आदर्श दर्शन, आदर्श म्हणजे कळत नाही आणि दर्श म्हणजे प्रपंच. पण त्यांच्या मनात जर आलं ना, ते प्रपंच ते नीट करू शकतात. पण ते नको म्हणते, ह्याला गुंतवायचं नको. कारण गुंतलं की परमार्थ होत नाही. म्हणून एक स्वर्ग नरक वाटे या चोराचा. माऊली चोर स्वर्गाला जाणारे चोर आहेत आणि नरकाला जाणारे चोर आहेत. पण हे कर्मठ लोक उगाच भूषण करतात, पण ते आपल्याला बोलायचं नसतं, कारण ते त्यातले रंगलेत. चला विषय माझा लांबला. त्यातलं एकच वर्णन सांगितलं मी की शब्दाच्या ठिकाणी तेव्हा एकाच वस्तूच्या ठिकाणी विरुद्ध धर्म राहत नसतात. एकाच वस्तूच्या ठिकाणी विरुद्ध धर्म राहत नसतात. हो, विरुद्ध धर्म म्हणजे ब्रह्मचारी ग्रस्ताश्रम एक ठिकाणी राहतील का? म्हणजे मर्द राहायचं, लग्न झालं आणि ब्रह्मचारी, हे शक्य आहे का? तसं शब्दाच्या ठिकाणी भेद अभेद म्हणणं हे अशुद्ध आहे. मग काय? त्यांच्यावरती चला. पूर्व वाच्यवाचक के भेदाभेद में
प्रमाण जो कहा हाँ। वाणी में वाचक और बाहरी वाच्य हो हो या ते भेद हाँ। और श्रुति में ओम अक्षर ब्रह्म कहा है हाँ। या ते अभेद हं. ताका समाधान. हा. कारण त्याच्यावर त्याचा जरा जोर होतो ना. मांडवी पूर्ण शब्दामध्ये ओमला ब्रह्म म्हणले आणि ओम हे शब्द आहे, म्हणजे ते भेद अभेद इथं दाखवला, पण आता त्याचं खंडन आणि स्वतःचं मंडन हे सांगतात. ते कसं त्याचं चुकीचं हे सांगतात. दोहा. हं. प्रणव वर्ण अरु ब्रह्म को हं. कहूजो वेद अभेद हं. तामे अन्य रहस्य कछु लख्यो न भट्ट सुभेद. हे भट्ट, त्यातलं तात्पर्य, त्यातलं एक रहस्य तू जाणत आहे. म्हणून तर काही प्रसंगाने साधूंच्या बोलण्याचं तात्पर्य कळावं लागतं. आता ओमला ब्रह्म ज्यावेळेस वेद म्हणतो त्याचं तात्पर्य वेगळं आहे. आता एखाद्या हे काही लोक पौराणिक म्हणा, हे काही फुलेच प्रपंच केला नाही आणि तुकोबरोबर सुद्धा होतं सुखी करावा संसार, आणि पण त्याचं तात्पर्य कळते का तुम्हाला? संसार सुखी करावं म्हणलेलं नाही, त्यात तात्पर्य रहस्य वेगळं आहे. साधूंच्या बोलण्यामध्ये रहस्य वेगळं असतं. का सांगू? गुरुजींनी सांगा आम्हाला. गुरुंची भाषा सांग. जर तुम्हाला विधीत जर नाही टाकलं, पशुच्या पलीकडे तुम्ही वागतात, हे त्याचं कारण आहे. म्हणून सुखी करावं म्हणून त्याचं कारण हे आहे. करावं असं नाही, तुम्ही जनावराच्या पलीकडे जनावर होता तरी आहेतच. लातच भागवत म्हणजे कळत, म्हणून सुखी करावं याच्या करता करावं असं आहे. नाही कळत मग साधूंचं रहस्य कळत आहे. हे का सांगतं? ओम मध्ये ओमला ब्रह्म म्हणतात आणि ओम शब्दही म्हणतात. यातलं तात्पर्य तुला कळलं नाही, हे आता सांगतात. ठीक है. प्रणव वर्ण कहिए ओम अक्षर अरु ब्रह्म का जो वेद में अभेद कहा है, ता वेद वचन का वाच्यवाचक के अभेद में तात्पर्य नहीं, किंतु तामे अन्य ही रहस्य कहिए गोप्य अभिप्राय है. गुढ अभिप्राय ना. वाच्यवाचकाचा अभेद असं नाही सांगितलं तर त्यामध्ये गोप्य गुढ आहे. ते गुढ कोणतं तर सांगू तुला, सांगतो. ओम ही शब्द उच्चार केलं, कोणत्या करची वृत्ती होती? रामकृष्ण बोलल्यावर रामप्रभू त्या श्री विठ्ठल विठ्ठल म्हणल्यावर आणि ओम म्हणल्यावर कळते का तात्पर्य? ओम ही शब्द मूळ ब्रह्माचं वाचक आहे. ओम ही शब्द जगाचं बीज आहे. ओम ही शब्द व्यापक चेतनाचं ज्ञान करून देणार आहे. कारण ओम हे म्हणलं बाकीचे नाम चिंतन आहे, त्याच्यावर त्या दैवताच्या मूर्ती तयार होते मनाने, पण ओम हे म्हणले नंतर म्हणून माऊली ओम बीजाक्षर सांगितलं नाही. माऊली बीज मंत्र सांगितलं नाही है ना. माऊलींचे आर्य म्हणा तू पापिष्टा किती हिंद शेल तू नसतात तुझ्यानी संगे नादिल गौर ते विसरले मूळ. काय मूळ? ओम अहम सौशी मूळ आहे, आणि हे मूळ विसरल्यामुळे ते जन्म बघतात. कोण? ऋषीमुनी. तुम्हाला नाही झालं तुम्ही मेलेले उंदर आहेत गुरुंच्या भागात. आमचे गुरु म्हणजे संसारिक लोक मेलेले उंदर कावाय खाता येईल मांडर होते. जिवंत उंदर हे जपी तपी ज्ञानी भक्त ही जिवंत उंदर, त्यांना माळा घालती. त्याला काय विचारायला? ह्याला विचारायचं नाही. उग गरीब म्हणून झोप उठायचं हे चुकीचं म्हणते. जे वर मान करतात त्यांच्याकडे बघतात. ज्ञानी असे तरी पंचा घेऊन जिंकते. काय म्हणतो माऊली? ज्ञानी असे तरी ज्ञानी जी असतं रे त्याला तर पंचच मानले. कसं त्याचं स्वरूपात रस्ते बघत ही बोंब आहे. आता ज्ञानी असे तरी हो
नवल अहंकाराची गोटी विशेष न लागे अज्ञानास पाठी सडण्याने झोंबे कंटी नाणं संकटी नाते. मग खरे परमार्थ करणाऱ्याला ते मार्ग कळतो, मार्ग करता येतो, नाही मार्ग नाहीसा करता येतो. खऱ्या परमार्थ कला. आता धंद्यावेळी काल धरायचंच नाही. धंद्यावेळी काल काय धरायचं? एकच आमचे गुरुजी बोलायचे, महाराजांनी मत वाढलं काय, दुकानदारांनी वाडा वाढलं काय, सारखंच. एवढं धंद्यात फरक आहे. याने कीर्तन करून मत बांधला आणि त्याने दुकानदारी करून वाडा वाढला. पण दोघांनी सिमिटच घेतलं ना, चुना दगड. मुक्त कोण झाला? म्हणून जीवन तुंद्रेशी ध्यानधार्य करणारे, विचारसागर ऐकणारे. म्हणून मारलेच नसेल, नाही तो म्हणला जायचं तुम्ही द्रष्टेत ना. द्रष्टेला कुठे वार आहेस का, फक्त झोपत येत नाही. अशी बोल कळणाऱ्याला आठवण असते, न कळणाऱ्या आठवण न कळणारे काय असते काय नाही असतं. बोललं होतं एकदा कल्याण, बाबा तू इकडून थोबड वाटलं तिकडे थोबड वाटता, कसं काय करा. आणि हेच तर तात्पर्य कळत नाही. चला भोगते वेदाचं तात्पर्य त्याला कळलं नाही. गुढ आहे ते, काय गुढ आहे ते बघू. हा सो भेद कहिए अभिप्राय भट्टने लिखा नाही. त्या भक्तांनी काय लिहिलं, त्याचं जे तात्पर्य आहे ते त्यांनी लिहिलं नाही. त्या ओमला ब्रह्म म्हणायचं, ओम ब्रह्मचं वाचिक आहे असं म्हणायचं, याचं जे तात्पर्य ते त्यांनी लिहिलं नाही. जहाँ ओम अक्षर ब्रह्म कहा है, इस वाक्य का ओम अक्षर और ब्रह्म के अभेद में तात्पर्य नहीं है, किंतु ओम अक्षर को ब्रह्म रूप करके उपासना करे इस अर्थ में तात्पर्य है. आहे का नाही? मग हे प्रणव उपासना कोणत्या चरणाचं? चौथ्या. ओमची उपासना चौदा विषय झाला रे. पाचव्या चरणामध्ये प्रत्येक ध्यान, ध्येय साधन आणि प्रणव ध्यान. प्रणव ध्यान लय चिंतनातून दाखवलं का नाही. मग प्रणवची उपासना, प्रणव ही ब्रह्म उपासना म्हणून सांगितलंय का, प्रणव वाचवाचे भाव म्हणून सांगितलं आहे का नाही. म्हणून ओमचं चिंतन करणारे त्या ओमच्या चिंतनातून वृत्तीच्या ठिकाणी आकार नाहीसा होतो आणि निर्गुण निराकार स्वरूप फेकवतो. म्हणून तर सोहमच्या चिंतनामध्ये हेच सांगतो तुकोबारांनी. तुकोबारांनी सांगतो, ऊर्ध्वम केळीला सोहम शब्दाचा नाद घेऊन आला जाणणे तो निर्बोध. मग ओमचं सोहमच्या चिंतनामध्ये आता लाभलं त्याला लाभत आहे, बाकी त्याला असेल ते असेल. तर त्याच्यामुळे काय होतं की अधिष्ठान चैतन्याशी वृत्तीचा पटकन संबंध होतो आणि नाम स्मरणांची सगुणी वचन निर्गुणी पावले पण पुढे आहे ते. आणि ओमच्या चिंतनामध्ये सरळ वृत्तीच्या स्वरूपात संबंध असतो. म्हणून व्यापक चैतन्याची बोधक आहे असं ते असतं. म्हणून ऊर्ध्वमुखी आळीला सोहम शब्द असणार. सोहम शब्द सारखा चालू आहे. सोहम ही ध्वनी सारखा चालू आहे. आजपा जर साधला श्वासोश्वास जे आजपा त्याचा सोम बीज मंत्र चालू आहे ते जर साधला तर वृत्तीला आनंद भोगायला वेळ नाही. पण साधणं कठीण असते काहीला, कारण तितकं पवित्रता नसते, आहार विहार होत नसतो, संगती होत नसते आणि थोडं अवघड होतं ते. पण आजोपणे उलट प्राण ते म्हणायचा. आता उलट प्राणाचा म्हणजे आजोपा चालू आहे त्याचं मन स्थिर दिसत होतं. ते स्थिर झालेलं मनाचं ज्ञान तुझं स्वरूपही कळायचं आहे. मग ते मूळ विसरले. मग वेदाचं तात्पर्य काय ओमला सांगायचं तुला कळलं करे. उपासनेच्या दृष्टीने म्हणले का ते वाचवाच्याच म्हणले ते त्याला केवढा विस्तार केला आहे. आणि पुन्हा त्याच्यातून ओमचं लय चिंतन ध्यान आणि तत्वमसी याचा समन्वय केला.
ते विराट हिरण्यगर्भ सूत्र विराट आकार मात्रा, पुन्हा हिरण्यगर्भ उकार मात्रा आणि अवकल सूत्र मकार मात्रा आणि सगळ्याच्या पलीकडे अर्धबिंदू शून्यवाचक पद ते व्यापक. कारण तिथे व्यवहार नाही. शून्य हे शब्द शून्य नाही घ्यायचा. शून्य हे शब्द तिथे काही व्यवहार नाही, वृत्ती नाही, प्रमाण नाही, शब्द नाही. पराई परते बोलून खुंटली आणि ते खरी कशी बोल. अरे पलीच्या पलीकडे पराई पहिली वाचा परवात दिसतो. होय खरी चौथी वाट नाही, शेवटची आहे. पण प्रथम वाणी ओमची परवाचा आहे आणि ती तिथं नाही. जेथे नाही सुषुप तेथे कशी सूर्याची भ्रांती. परापासूनची मध्यम ओळ खरी, परापासूनची मध्यम ओळ खरी. चारी वाचा मुर्दला वेद चारी, चारी वेद चार वाचा परत फिरलं. त्या स्वरूपात ठीक नाही. म्हणून हे शब्दाच्या शक्तिवृत्तीचा विषय नाही. त्या ओम त्या ठिकाणी ब्रह्म प्राप्तीचं साधन आहे. पण ते ब्रह्म असं ते म्हणले. साधन का म्हणतं लक्ष करायचं ना. ते ब्रह्मच म्हणत त्याला ब्रह्म. म्हणून तर माऊलीने काय सांगितलं पहिल्या वळीत, ओम नमो ओम नमोजी श्री गणेश नाही म्हणले. तिथं कळतं का ज्ञानेश्वरी. ओम नमोजी वेद प्रतिपाद्य. आता ओम हे वेद, ओम हे काय ब्रह्म आहे आणि त्या ओम हे ब्रह्माचं कोणी वर्णन केलं, वेद प्रतिपाद्य. आणि त्याच्या पुढे हे दोन्ही नाही तिथं. ओम बी नाही, वेदाचं म्हणे सुसंवेद्या स्वयंप्रकाश आहे. आणि हे त्याचं तात्पर्य वेदाचं. आणि तू काय सांगतो वाचक भाव. उपासना चाकी विधान करी है म्हणून ओमची उपासना ब्रह्माची उपासना आहे असं त्यातलं विधान केलंय. उपास्य के स्वरूप का यह नियम नहीं है. जैसी उपासना विधान करी है तैसा ही उपास्य का स्वरूप होवे है. जसे उपासना तसे उपास्य का स्वरूप आहे असंच आहे ना. जैसी उपासना विधान करी है, जैसे उपासनेचा विधान सांगितला, मार्ग सांगितला, नियम सांगितला, तैसा ही उपास्य का स्वरूप होवे है. तसंच उपास्य जे असणार त्याचं त्या उपास्य म्हणजे ज्याचं तुला ध्यान करायचं, ज्याचं ध्यान करायचं त्याला उपास्य म्हणावं, ध्यान करण्याला उपासक म्हणावं. म्हणून उपास्य जे असणार आहे जशी उपासना करत तसं ते विषय होता. किंतु जैसा वस्तु का स्वरूप है ताकू त्यागी के अन्य स्वरूप की भी ताके विषय उपासना करिए है. हातात शालिग्राम आणि तिथे विष्णूची उपासना 5व्या क्रमांकाचा अनुवाद आहे. चला म्हणून तर जैसे शालिग्राम असतो का नाही एक, मग त्याला विष्णूची उपासना, ते विष्णू आहे असं समजायचं. ज्याप्रमाणे शालिग्राम और नर्मदेश्वर की विष्णु रूप और शिव रूप करके उपासना कही है, तहाँ शंख चक्र आदि के सहित चतुर्भुज मूर्ति शालिग्राम की नहीं है. और गंगाभूषित जटाजूट डमरू चर्म पालिका सहित भद्रा मुद्रा से शरणागतन को त्रिगुण रहित आत्मा का उपदेश देने वाली मूर्ति नर्मदेश्वर की नहीं है. किंतु दोनों शिला रूप है ना. दोनों कसे आहेत? शिळा. गजन जेव्हा असला कसा कधी त्या निमून करला गजन वाहून काय देतं तांबडा खडे जर टाकले लक्षात जाऊ तिथं ते निमुणेकर योग अभ्यास करत होते. त्यांना काही लाभलं काही नाही. मग ते आज फिरत एका साधूला हुडीत होते. त्या कपिलधारला गेलं. तिथे ते आले गजानन महाराज तिथे बसले. त्यांनी ओळखलं हे साधू काहीतरी देते. मग बऱ्याचशा वेळ बसले. पण ती निघाल्यानंतर ते म्हणजे महाराज कुठं नव्हतं. तिथं त्यांनी 16 अक्षराचा मंत्र दिला. एका चित्र हे ते पाठ करून बोलले मग तुला काहीतरी 10-5 तास नाही ते. आणि पण एक नर्मदेचा खळा म्हणून उपचून दिला तांबडा.
तर त्यावेळेस दुसऱ्या भेटीवर सांगतो, अरे वेळेस त्याला नाही कळलं, तांबडा खडावून गणपतीचं स्वरूप आहे म्हणून माझं नाव गजाव हे सांगायचं होतं, पण त्यावेळेस तुला कळलं, त्या खड्यावर तुला कळलं पाहिजे होतं. तसं एकदा ओमची उपासना हे ब्रह्मवाचक आहे, ब्रह्म आहे या दृष्टीने केलं. जसं उपास्य आहे तसं उपासक स्वरूप ज्याची उपासना करायची ते पुढं शारीरिक राम असतं आणि त्याच्या विष्णूची उपासना करायची. प्रत्यक्ष काय आहे शालिग्राम आणि उपासना काय म्हणजे ज्याची उपासना जसं उपास्य आहे तसं प्रतिमा असते असं नाही. मग त्याच्याकडे शंकराचं स्वरूप, विष्णूचं स्वरूप. जैसे छांदोग्य उपनिषद में पंचाग्नि विद्या प्रकरण में स्वर्गलोक, मेघ, भूमि, पुरुष और स्त्री इन 5 पदार्थों की अग्नि रूप करके उपासना कही है, और श्रद्धा, सोम, वर्षा, अन्न और वीर्य इन 5 पदार्थों की पंच अग्नि की आहुति रूप उपासना कही है. कहा स्वर्ग आदि अग्नि नहीं और श्रद्धा, सोम आदि आहुति नहीं है. हो है ना, ते कुंड वेगळे पण तिचा भाव नाही, 5 द्रव्य तिचा भाव नसते. तथापि वेद की आज्ञा से स्वर्ग लोकादिकन की अग्नि रूपते और श्रद्धा आदिकन की आहुति रूपते उपासना करिए है. एक भावनेचा प्रश्न आहे, तसं ओमची एक भावना आहे. चला इस रीति से ओम अक्षर की ब्रह्मरूप करके उपासना कही है. आयला लक्षात येत. अशा रीतीनं ब्रह्माची उपासना करायची. कोणाच्या ठिकाणी? ओमच्या ठिकाणी. ओम एक ब्रह्म म्हणूनच उपासना करायचं, पण ओम ही ब्रह्म नाही हे त्याचं तात्पर्य आहे. कहा ओम अक्षर ब्रह्मरूप नहीं है तो भी ब्रह्मरूप करके उपासना बने है. शब्द नाही ना, जिथे गुरुंची आठवण, गुरुंनी सांगितलं शुद्ध सत्व गुण माया आणि ब्रह्म या दोघांच्या संबंधात ओम हा शब्द निर्माण झाला. मग आता ओम हा शब्द निर्माण झाला, पण त्याला ब्रह्म का म्हणायचं? ते बाकीचे याच्यामध्ये आकार आहे, वर्ण आहेत, याच्यामध्ये आकार आहे वर्ण नाही. क ख ग न छ छ याच्यामध्ये वर्ण आहे, स्वर आहे. ओम मध्ये स्वर बी नाही, व्यंजन बी नाही, वर्ण बी नाही. आहे का? किती स्वर आहेत, किती व्यंजन आहेत नाही तुमच्याकडे? 16 आणि 52 वर्ण आहेत, 16 व्यंजन आहेत. डोकं काम कसं आहे आणखी माझं? नाही तुमचा विषय नाही, हे तुमच्याकडे चूक नाही. पूर्वी आम्हाला तेच होते. ओ आ ई उ ए हे काय 12 स्वर आहेत पण आहे ना? 12 आहेत, 16 नाही. तिथं 16 आहेत. तिथं काही लिहिलं नसते, पण 16 स्वर आहेत. चला ये आहे का तिथं? सारे गमा 16 आहेत ना. 16 आहेत संगीताचे स्वर. सारे गमा आहे ना? 16 आहेत. तुमचं शिक्षण म्हणजे काय? गाव बटून असं शिक्षण निघालं, मुळात काय कळलं नाही गेलं. याला काही विचारलं काही कळत नाही. कशा पदवी घेते देणारे कसे त्यांचे हलके विषय जास्त होते. पण विषय निघाला ओम ही ब्रह्म नाही, उपासना करायचं. शिला ही विष्णू नाही, उपासना. शिला ही शंकर नाही, उपासना करायचं. निमित्त काहीतरी म्हणून वाचक ना. उपासना वाक्य में वस्तु के अभेद की अपेक्षा नहीं. जशी उपासना तशी अभेदाची गरज नाही. उपास्य एक असं, उपासनाला एक वेगळं असतं. आता उदाहरण सांगतो शालिग्राम. किंतु भिन्न वस्तु की भी अभिन्न रूपते उपासना होवे है. भिन्न वस्तूची वेगळ्या वस्तूची वेगळ्या रूपात उपासना होती. विचारते देखिए तो ब्रह्म का वाचक जो ओम अक्षर है, ताका तो अपने वाच्य ब्रह्म से अभेद बने भी है. घट आदि अन्य पदन का अपने अपने जड़ रूप अर्थ से अभेद बने नहीं. आता ओम नाही चेतन असल्यामुळे नामनामीचा अभेद असल्यामुळे ते एक होऊ शकतं.
आणि घटपटांमध्ये व्यावहारिक पदार्थ आणि पदार्थाचा अभेद नसतो, पण परमार्थामध्ये नामनामीचा अभेद आहे. नामनामीचा अभेद कसा? राम म्हणता रामच व्हायचे, पदी बसून पदी घ्यायचे. राम हे रामचंच बोधक आहे. राम आणि राम ही नाम आणि राम ही वस्तू एकच आहे. राम म्हणता रामच व्हायचे ना. काय ते सर्व नामरूप ब्रह्म में कल्पित है. नामरूप हे सगळं कल्पित आहे, आणि कल्पित जे असते ते अधिष्ठान रूप असते. ब्रह्म अधिष्ठान है. चला, ओम अक्षर भी ब्रह्म का नाम है. याते ब्रह्म में कल्पित है. म्हणून ओम हे ब्रह्मचं वाचकच आहे, पण ती कल्पित असल्यामुळे कल्पित अध्यास अधिष्ठान रूपच असतो. कल्पित वस्तु अधिष्ठान से भिन्न होवे नहीं, किंतु अधिष्ठान रूप ही होवे है. दृष्टांत सांगा, दृष्टांत सांगा याच्यावर. साखर गोडी नाही, कल्पित वस्तू आणि अधिष्ठान होणं अखंड अर्थविषय येतो. साखरेचं दृष्ट अखंड असते, इथं कल्पित वस्तू अधिष्ठान रूप दाखवायचे. बोला, चुकलो मी सांगतो ना. कल्पनेची काय तुम्हाला दंड मागत नाही. कल्पित वस्तू अधिष्ठान सोन्याचा अलंकार तो बी अभेदाची जमून थोडं, पण थोडं लांब आहे. कारण सोनं आणि ते अखंड अर्थच आहे. तिथं अलंकार थोडं फरक अध्यात्मामध्ये तेच पण घालायचं ना. देहादिक जगत, देहादिक जगत हे सिद्धांत सांगितलं तुम्ही. मी उदाहरण माहिती आहे. उदाहरण तसं उदाहरण सांग मग आम्ही. सूर्य नाही, सूर्य नाही, घट माती रूप अखंड असते झालं. अध्यास पाहिजे आम्हाला. अध्यास पाहिजे. अध्यासाला दूध दही ते परिणाम झालं. आले जाऊया रोज ही विशेष चुका द्या नाही. मी पगार वाचणार आहे म्हणून गप्प बसतो. पगार वाचणार घेतला असं झोपतो. रज सर्पकारे भाष्य रज सर्पकार अधिष्ठान वासरू भ्रमरूप आहे का नाही. आणि यातला पहिला जास्त आलेला इथे कशी गंमत आहे. चुकटीवर डोळा रज रजेवर भाषे है ना. मग कल्पित पदार्थ अधिष्ठान ऐकणं नाही. मग त्या रजेचं तुझी कल्पना ऐकणं नाही. मग कल्पना नाही झाली रजच आहे. येईल म्हणजे तोच आहे. परी काय काय बुद्धी तशी नाही. बुद्धी नाही का तो नाही. असंच होते ते. असंच आहे इकडे. चला, ओमला ब्रह्म होण्याचं एक तात्पर्य आहे. ओम हे ब्रह्मचं वाचक नाही. याते ओम अक्षर ब्रह्मरूप है. म्हणून ब्रह्मरूप आहे. जसे उपासना ज्याची करायची पदार्थ वेगळा असला तर ते उपासनामध्ये जमा होते. और घट आदिक पदन का जो जड़ रूप अपना अर्थ तो अधिष्ठान नहीं, किंतु वाच्य सहित घट आदिक पद ब्रह्म में कल्पित है. हो, घट पद आणि घट ही पदार्थ दोन्ही अधिष्ठान चैतन्य ठिकाण कल्पित आहेत, खोटे आहेत. और ब्रह्म तिनका अधिष्ठान है. चैतन्यचा अधिष्ठान है. जाते ब्रह्म से तो सर्व का अभेद बने भी है, परंतु घट आदिक पदन का अपने जड़ रूप वाच्य अर्थ से अभेद किसी रीति से बने नहीं. म्हणून घट आणि घटपद आहे का नाही, हे वाचवाचक व्हायचं येतं. परंतु थोडा सूक्ष्म विचार करा. या सगळ्याच अधिष्ठान ब्रह्म असल्यामुळे अध्यक्ष पदार्थ घटपटाधिक सुद्धा अधिष्ठान रूपच आहेत.
कारण घट हे अध्यक्षच आहे ना, आणि त्याचं पद बी अध्यक्षच आहे. याते भट्ट मत में वाच्यवाचक का अभेद असंगत है म्हणून त्यांनी वाच्यवाचकाचा जो अभेद सांगतात त्याचं बरोबर नाही भट्टाचं. और केवल भेद जो वाच्यवाचक का अंगीकार करे है, तिनके मत में यह दोष भट्ट ने किया है, जो घट पद का वाच्य घट पद से अत्यंत भिन्न होवे, तो जैसे घट पद से अत्यंत भिन्न वस्त्र रूप अर्थ की प्रतीति होवे नहीं, तैसे घट पद से अत्यंत भिन्न कलश रूप अर्थ की प्रतीति भी नहीं होवेगी. असं ते खंडन चालू आहे. और घट पद से वाच्य को भिन्न माने के, ताकि घट पद से प्रतीति मानोगे, तो जैसे घट पद ते अत्यंत भिन्न कलश रूप अर्थ की प्रतीति होवे है, तैसे अत्यंत भिन्न वस्त्र की भी घट पद से प्रतीति हुई चाहिए. आता घट पद त्याचं वाच्य घट, त्याच्याहून अत्यंत भिन्न असणारा कलश, त्याची जशी प्रतीती येते तसं घट हे पद उच्चार केला पटाची प्रतीती आला पाहिजे. अत्यंत भेद मानल्यावर यह दोष भी जो सामर्थ्य अथवा इच्छा रूप शक्ती नहीं माने, तिनके मत में है. हे दोष त्यांचे मत इच्छा आणि सामर्थ्य जाणून शक्ती मानली नाही ती. जो शक्ती अंगीकार करे तिनके मत में दोष नहीं. ज्याने पदाच्या ठिकाणी शक्ती आहे, पद पदार्थ आता जो संबंध आहे त्याला शक्ती जी मानली त्याला असं मानणार जे त्यांच्या ठिकाणी हे दोष नाहीत. असे कोणी मानले? शक्ती पद आणि पदार्थ संबंध आहे ती शक्ती असे कोणी मानले? वेद मानलं मग. जो काहे ते वेद व्यासाने मानले कांचन कोणी तेवढे नाही कमवले का बाकीचे संत मानते मला. कारण तुकोबाराय, ज्ञानोबाराय, नाथ महाराज, शंकराचार्य. काहे ते जो घट पद का वाच्य कलश और ताका अवाच्य वस्त्रादिक, तो दोनों घट पद से भिन्न है, परंतु घट पद में कलश रूप अर्थ के ज्ञान करने की शक्ति है और अन्य अर्थ की ज्ञान करने की शक्ति नहीं. याते घट पद ते कलश रूप अर्थ ते भिन्न अर्थ की प्रतीति होवे नाही. म्हणून भिन्न पदार्थ प्रतीती होत नाही, म्हणून घट पदार्थाने घटाच्या पदार्थ परिस्थिती होते, बाकी होत नाही. म्हणून घटा ठिकाणी भेद मानणं बरोबर नाही. इस रीति से जा पद में जिस अर्थ की शक्ती है, ताही अर्थ की तिस पद से प्रतीति होवे है. अशा रीतीनं ज्या पदार्थ अर्थाचे जो संबंध आहे त्याच पदाने त्याच पदार्थाचं ज्ञान होतं, इतरच होत नाही. अन्य अर्थ की नहीं. झालं दुसरा अर्थ. याते वाच्यवाचक के अत्यंत भेद में दोष नहीं, तिनका भेद सहित अभेद रूप तादात्म्य संबंध बने नहीं. मग भेद अभेद तादात्म्य संबंध बनत नाही त्यांचं, त्याचं खंडन आहे भट्टाचार्य. संपलं का? हा, थोडा विषय बदल. वाच की हेडिंग वाच की. हेडिंग नाही त्याच्यातलं, फक्त क्रमांक बदलणे. राहू दे मग. भेद और अभेद आपस में विरोधी है, तैसे उपादान कारण का कार्य ते भेद सहित अभेद नहीं, केवल भेद है. उपादान कारणाचा भेद आहे, भेद सहित अभेद नाही कार्य कारणामध्ये. घ्यायचा का? राहू दे की. कार्य कारण भेद आहे का भेद आहे हे दाखवतो ना. त्याच्यातलंच आहे, पण थोडासा ते प्रागभाव ते प्रागभाव प्रध्वंसभाव ते चालला विषय थोडा. प्रागभाव म्हणजे पदार्थ उत्पन्नाचा अगोदरचा भाव, फुलामध्ये फळाचा प्रागभाव. काय काय होतं हसायला लागला ते. त्याला काहीतरी ते भट्टाचं नाव कोण मध्ये कोण आहे भट्टाचं ते नाव? ते सीताराम भट्ट नाही, ते भट्ट हे आहेत बघ शास्त्रीय, त्या भट्टाचं नाव आहे. तुम्हाला आहे का? तुला माहिती कोणते भट्ट माहिती?
शिवाजी महाराज गागा भट्ट ना भट्ट भट्ट मग त्याला वाटलं नाव काय गागा भट्टाची बाबा भट्ट नाही हे प्रभाकर भट्ट आहे. प्रभाकर भट्ट ते शास्त्रीचे शास्त्री का